Hello students, in last period we study about the hydrogen and dihydrogen from chapter number 8, that is element of group 1 and group 2, and we also study the laboratory preparation method of dihydrogen. Now we study the industrial method for the preparation of dihydrogen by electrolysis of pure water. What happens when the pure water is a poor conductor of electricity? Therefore, a dilute aqueous solution of acid or alkali is used to prepare dihydrogen of electrolysis. तर प्युअर वॉटर हे काय आहे? पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्यामुळे डायल्यूट ॲक्वेस सोल्युशन ॲसिड किंवा अल्कलीचं हे काय करतात? यूज करतात कशामध्ये? डायहायड्रोजनच्या प्रिपरेशनमध्ये बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. फॉर एक्झाम्पल, electrolysis of dilute aqueous solution of sulfuric acid yields 2 volumes of hydrogen at cathode and 1 volume of oxygen at anode. Main sulfuric acid solution, aqueous solution of sulfuric acid मध्ये जेव्हा इलेक्ट्रोलिसिस होत असते तेव्हा वॉटर मॉलिक्यूल किंवा ॲक्वेस सोल्युशनपासून 2 हायड्रोजन हे एक कशावर अट्रॅक्ट होतात? कॅथोडवर, आणि दुसरा 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कुठे अट्रॅक्ट होणार? ॲनोडवर. प्युअर डायहायड्रोजन याची प्युरिटी ही किती असते? जवळजवळ मोर दॅन 99.5%. गॅस इज ऑब्टेन्ड बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉर्म सोल्युशन ऑफ बेरियम हायड्रॉक्साईड बिटवीन निकेल इलेक्ट्रोड. बेरियम हायड्रॉक्साईड हे काय? एक प्रकारचं अल्कली आहे. मग हे ॲक्वेस अल्कली कशासोबत? निकेल इलेक्ट्रोड्सवर जर इलेक्ट्रोलिसिस केलं तर काय होईल? 99.5 मोर दॅन 99.5% ऑफ प्युअर काय मिळेल आपल्याला? डायहायड्रोजन मिळणार. दिस इज द प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन बाय इंडस्ट्रियल मेथड बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ प्युअर वॉटर. फ्रॉम नाउ वी स्टडी द preparation of dihydrogen from carbon or hydrocarbon. There are 3 steps for the preparation of dihydrogen from carbon or hydrocarbons. Then first we see the first stage, reaction of steam on hydrocarbon or coke at 1270 Kelvin temperature in presence of nickel as a catalyst gives water gas, which is a mixture of carbon monoxide and hydrogen. Reaction of steam on hydrocarbon. समजा मिथेल CH4 मिथिलवर काय करताय? स्टीम पास करून राहिलेले आहे वॉटर वेपरची. त्यानंतर किती डिग्री कॅल्विनवर? 1270 डिग्री कॅल्विन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटलिस्ट. त्यामध्ये काय मिळत असते? वॉटर गॅस मिळतं. वॉटर गॅस इज द मिक्सचर ऑफ कार्बन मोनोऑक्साईड अँड हायड्रोजन. ॲज वॉटर गॅस इज यूज फॉर सिंथेसिस ऑफ मिथिल हायड्रॉक्साईड and the number of hydrocarbons, it is also called the syngas. Production of syngas is also the first stage of gasification of coal. Then we see the second carbon plus H2O. काय मिळते इथे? कार्बन डायऑक्साईड गॅस प्लस हायड्रोजन गॅस. sawdust एक्सेट्रा कॅन ऑल्सो बी यूज्ड इन प्लेस ऑफ कार्बन. कार्बनच्या जागेवर इथे काय यूज करू शकतो आपण? सॉडस्टसुद्धा यूज करू शकतो किंवा स्क्रॅप ऑफ वूडसुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर सेकंड स्टेज बघू आपण, वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. द कार्बन मोनोऑक्साईड इन द वॉटर गॅस इज ट्रान्सफॉर्म into carbon dioxide by reaction with steam in presence of iron chromate as a catalyst. This is called the water gas shift reaction. आता सेकंड स्टेजमधला जो कार्बन डायऑक्साईड मिळालेला आहे किंवा कार्बन मोनोऑक्साईड मिळालेला आहे, त्या कार्बन मोनोऑक्साईडवर जेव्हा आपण काय करू? वॉटर वेपर्स पास करू इन द प्रेझेन्स ऑफ आयरन क्रोमेट as a catalyst, and at about 673 degree Celsius we will get the carbon
dioxide and hydrogen gas. Then stage 3, carbon dioxide is removed by scrubbing with sodium आर्सेनाइट सोल्युशन. मग या रिॲक्शनमध्ये जो कार्बन डायऑक्साईड गॅस आणि हायड्रोजन गॅस मिळालेला आहे तर त्या कार्बन डायऑक्साईड गॅसला आपण रिमूव्ह करू शकतो स्क्रबिंग केल्यावर. कशासोबत? सोडियम आर्सेनाइट सोल्युशनसोबत त्याचं स्क्रबिंग केलं की तो कार्बन डायऑक्साईड हा रिमूव्ह होऊन जाईल आणि आपल्याला काय मिळेल तिथे? हायड्रोजन गॅस. टुडे मेजर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन इज फ्रॉम petrochemicals, about 18% from coal, about 4% by electrolytic method and about 1% by other method. Then we study the properties of dihydrogen. First of all we see the physical properties. Dihydrogen is a colorless. dihydrogen हा कसा आहे? कलरलेस आहे, टेस्टलेस आहे, त्याचबरोबर ऑर्डरलेस गॅस आहे. म्हणजेच रंगहीन, चवहीन आणि वासहीन आहे. इट बर्न्स विथ अ पेल ब्ल्यू फ्लेम. कसा जळतो हा? पेल ब्ल्यू फ्लेमनी जळतो. इट इज अ नॉन पोलर वॉटर इनसोल्युबल गॅस लायटर दॅन एअर. हा कसा आहे? इनसोल्युबल इन वॉटर आणि लायटर दॅन एअर. एअरपेक्षा हलका आहे आणि पाण्यामध्ये काय होत नाही? तो मिक्स होत नाही किंवा सोल्युबल होत नाही. या आहे डायहायड्रोजनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. देन वी स्टडी द केमिकल प्रॉपर्टीज. While studying the chemical properties, we see the reaction of dihydrogen gas with some other compounds. So first we see the reaction with metals. Dihydrogen gas ची metal सोबत काय reaction होते? Dihydrogen combines with all the reactive metals including alkali metals, calcium, strontium and barium at high temperature to form alkali metal hydrides. डायहायड्रोजन गॅस हा काय होतो? ऑल द अल्कली मेटल सोबत काय होतो? इझिली रिॲक्ट होतो ॲट हाय टेम्परेचर आणि काय तयार करतो? मेटल हायड्राइड्स. फॉर एक्झाम्पल सोडियम इज अ मेटल. व्हेन सोडियम इज रिॲक्ट विथ द डायहायड्रोजन गॅस ॲट हाय टेम्परेचर इट विल फॉर्म द सोडियम हायड्राइड्स. This reaction is given in your book. See this reaction. पेज नंबर 112 वर ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. बघा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहायड्रोजन गॅस दिलेले आहे. तिथे ही पहिली प्रॉपर्टी आहे. रिॲक्शन ऑफ डायहायड्रोजन विथ मेटल. इथे काय फॉर्म होतं? ही रिॲक्शन यामध्ये सोडियम हायड्राइड्स तयार होत आहे. म्हणजेच डायहायड्रोजन गॅस हा मेटलसोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार करतो? मेटल हायड्राइड्स तयार करतो. त्यानंतर दुसरी रिॲक्शन बघू. रिॲक्शन विथ डायऑक्सिजन. Dihydrogen reacts with dioxygen in presence of catalyst or by heating to form water. This reaction is highly exothermic. Exothermic म्हणजे heat evolving reaction. तर डायहायड्रोजन गॅस हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा काय तयार करतो? वॉटर मॉलिक्यूल. बट फॉर दिस रिॲक्शन देअर इज कॅटलिस्ट मस्ट बी यूज. कॅटलिस्ट यूज करावं लागतं या रिॲक्शनमध्ये. आणि ऑन हिटिंग डायहायड्रोजन गॅस व्हेन रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट विल फॉर्म द वॉटर मॉलिक्यूल. दिस रिॲक्शन इज द एक्झोथर्मिक टाईप ऑफ रिॲक्शन. Then we study the reaction with halogen. When dihydrogen inflames with fluorine even at -250 degrees Celsius in dark, whereas it requires catalyst to react with the iodine, the vigor of reaction of dihydrogen decreases with increased atomic number of halogen. हॅलोजन सोबत रिॲक्शन झाल्यानंतर हा काय तयार डायहायड्रोजन गॅस काय तयार करतो? अल्कली मेटलचे हॅलोजनचे हलाइड्स तयार करतो. देन वी सी द नेक्स्ट रिॲक्शन रिड्युसिंग नेचर ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजनचं रिड्युसिंग नेचर. डायहायड्रोजन रिड्यूस ऑक्साइड्स
and ions of metal, those are less reactive than iron to the corresponding metals and at moderate temperature. डायहायड्रोजन गॅस मेटल ऑक्साईड्सचं रिडक्शन करून काय तयार करतो, मेटल्स तयार करतो. ओके, म्हणजेच कॉपर ऑक्साईड असेल तर डायहायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट झाल्यानंतर त्यापासून कॉपर काय होणार, वेगळा होणार. या रिॲक्शन तुम्हाला या पुस्तकामध्ये तुमच्या दिलेल्या आहे, त्या तुम्हाला पुस्तकातून अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर व्हेन डायहायड्रोजन गॅस इज रिॲक्ट विथ फेरस ऑक्साईड इट विल रिड्यूस द फेरस ऑक्साईड टू प्युअर ferrous. Then we see hydrogenation of unsaturated organic compound. The dehydrogenation of unsaturated organic compounds such as oil using nickel catalyst gives saturated organic compounds such as solid fat. त्याचबरोबर ज्याला आपण वनस्पती घी असं म्हणतो किंवा डालडा असं म्हणतो, ते कशापासून बनवतात, व्हेजिटेबल ऑइलपासून. मग या व्हेजिटेबल ऑइलमध्ये काय केलं जातं, डायहायड्रोजन गॅस पास केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ हीट अँड निकेल ॲज अ कॅटलिस्ट. when dihydrogen gas is passes to the vegetable oil we will get the saturated fat. vegetable oil हे काय, अनसॅच्युरेटेड फॅट आहे आणि त्यावर जेव्हा डायहायड्रोजन गॅस हा पास केला जातो इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटलिस्ट अँड ॲट द some temperature it will give the saturated fat. That saturated fat we will call is at a vanaspati ghee or dalda. Okay, then hydrolysis of olefins and subsequent reduction of aldehyde to form alcohol. त्याचबरोबर अल्डिहाइड्सपासून अल्कोहोल बनवण्यासाठी किंवा त्यांचं रिडक्शन करून आणण्यासाठी सुद्धा काय होतं, डायहायड्रोजन गॅस यांचं अल्डिहाइडचं रिडक्शन कशामध्ये करून आणतो, टू फॉर्म अल्कोहोल्स. these are the chemical properties of dihydrogen. that डायहायड्रोजनच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहे की तो मेटलसोबत रिॲक्ट झाल्यानंतर मेटलचे हायड्राइड्स तयार करतो. त्याचबरोबर डायहायड्रोजन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होईल तर वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. त्याचबरोबर डायहायड्रोजन गॅस इज रिॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट ऑल्सो. त्यानंतर युजेस ऑफ डायहायड्रोजन बघू आपण. काही केमिकल रिॲक्शन अभ्यास करतानाच आपल्याला त्याचे युजेससुद्धा लक्षात आले. फॉर एक्झाम्पल फॉर द प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड फॅट और फॉर द रिडक्शन. लार्जेस्ट यूज ऑफ डायहायड्रोजन इज इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनियाच्या प्रोडक्शनमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये डायहायड्रोजनचा काय होतो, यूज होतो. डायहायड्रोजन इज यूज इन द फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी. जे मी आत्ताच म्हटलं की हायड्रोजनेशन ऑइल, व्हेजिटेबल ऑइलपासून वनस्पती घी म्हणजे सॅच्युरेटेड फॅट बनवण्यासाठी सुद्धा कशाचा उपयोग होतो, डायहायड्रोजनचा. लिक्विड डायहायड्रोजन इज यूज ॲज अ रॉकेट फ्युएल. डायहायड्रोजन गॅस इज यूज ॲज अ रॉकेट फ्युएल. Then dihydrogen is used in preparation of important organic compound like methanol in bulk quantity. मिथॅनॉल सारखं बल्क क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर त्यामध्ये डायहायड्रोजन गॅसचा काय होतो, यूज होतो. त्याचबरोबर डायहायड्रोजन इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड HCl अँड मेटल हायड्राइड्स. these are the properties of dihydrogen. Then we see in the next topic, that is alkali metals and element of group 2. Thank you.